नमस्कार, विदर्भ दर्पण न्यूजमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। काटोल तालुक्यातील मोठी बातमी। गोन्नी चिखली शिवारातील पानन रस्त्यात गोलमाल। शेतकऱ्यांच्या हितासाठी मातोश्री ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या वहिवाटीसाठी शेत पानन रस्ता करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। या योजनेतून ग्रामीण भागात शेत पानन रस्त्याचे काम जोरात सुरू आहे, परंतु काटोल नरखेड तालुक्यातील शेत पानन रस्त्याच्या कामात गोलमाल, तर ठेकेदार मालामाल आणि शेतकऱ्याचे बेहाल सुरू आहे। इधर से ये उसको थिकनेस बताओ, ये 4 हाथ की रास्ता भी नहीं है, तो उसको खेत में बैल बंडी ले जाना है, थ्रेशर ले जाना है, कुछ ले जाना है, कैसा होगा? सरपंच साहब इकडे वा। मासूम इधर हो, मासूम इधर अबे गफलत इधर आना। तेरे काम के लिए आए हैं ना? 10 बार आ रहा तू ग्राम पंचायत में, रास्ता नहीं दिया, वो नहीं दिया, गड्ढा तुमने काम करने दिया, करने लगाया। अब देखो ना गड्ढा दिसून की थिकनेस देखून देऊ। काटोल नरखेड तालुक्यात शेत पानन रस्त्याचे काम जोरात सुरू आहे। दोन्ही तालुक्यात सुरू असलेल्या शेत पानन रस्त्याचे काम सुकल्प कंस्ट्रक्शन कंपनी रामटेकने घेतले असून गावरान ठेकेदारांकडून काम करण्यात येत आहे। हे ठेकेदारांना परिपूर्ण माहिती नसल्याने महाराष्ट्र शासनाच्या अधिनियमाखाली काम न करता मनमर्जीने काम करीत आहे। नदी नाल्याच्या काठी असलेले शेतपानन वन विभागाच्या लगत असलेले पानन रस्ते ला संमती देऊन शेतपानन करण्याचे काम होत आहे। 10 लाख रुपयाचा शेतपानन JCPच्या मदतीने करण्यात येत आहे। रस्त्याच्या लगत नाली करून तेथील मुरुम शेतपानन रस्त्यावर टाकण्यात येते। काम करीत असताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही। नाली करताना शेताचे नुकसान होणार का या बाबीचा विचार केला जात नाही। शेतकऱ्यांचे बांध फोडले जातात, थातूरमातूर मुरुम टाकून मोकळे होतात। असा सावळा गोंधळ काटोल नरखेड तालुक्यात शेतपानन रस्त्याच्या कामात सुरू आहे। अशा सावळा गोंधळ असलेल्या शेतपानन रस्त्याच्या विरोधात गोन्नी चिखली गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदार, जिल्हा परिषद, काटोल विभाग आणि लोकप्रतिनिधीकडे तक्रार केल्या, परंतु तक्रारीची दखल न झाल्याने आपल्या व्यथा विदर्भ दर्पण न्यूजच्या प्रतिनिधीकडे मांडल्या। बघूया ते काय म्हणाले। बनलेला नाहीये इथे, यांचे वारंवार पत्र आले अतिक्रमण हटवा, इथं मुरुम नाही टाकले, हे नाही टाकले। ठेकेदारांना आम्ही वारंवार सांगितलं, एक वेळा इथं इंजिनियरला बोलवलं तरी इंजिनियर काही लक्ष देत नाही, ते बस पैसे देऊन काम करतो असे ठेकेदाराचे इथं म्हणणं आहे। आणि हे आमच्यापाशी पुरे जे लेखी अर्ज आहे, आम्ही नाही यायला काही नाही दिलं, काम नाही झालं तर यांनी पटवाऱ्यापासून घेतला। पटवाऱ्यांनी पण काम न पाहता इथं प्रमाणपत्र सही देऊन दिले, काम पूर्ण झालंय म्हणून। तरी या पानांची चौकशी व्हावी आणि या कास्तकारांना न्याय मिळावा, बस एवढी विनंती आहे माझी। आपल्यासोबत सरपंच साहेब आहे, काय सांगाल रोडवर निर्माण झालेल्या समस्येबाबत? ह्या समस्या आम्ही डिप्टी इंजिनियरकडे गेलो होतो, ते व्हिजिट देतो म्हणे, पण आतापर्यंत व्हिजिट पण नाही दिली। आणि त्या ठेकेदाराचे म्हणणं असं आहे की आम्ही ग्रामपंचायतला न सांगता आम्ही आमचे बिल पण काढू शकतो आणि सर्व काम पण करू शकतो। काम कोणी केलेलं आहे? काम तसं तर रुपेश मुरोडा हे गोन्नी गावाचे आहे, त्यांनी काम केलेलं आहे। आणि टेंडर कोणाला झालंय? टेंडर सुकल्प कंस्ट्रक्शन रामटेक यांना मंजूर झाला आहे आणि त्यांच्याकडून रुपेंद्र मोरुल्या यांनी काम घेतलेलं आहे। बरं, जे नाल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाण्यासाठी जे नाल्या तयार केल्या आहे त्यात पायल्या टाकून दिल्या आहेत का? त्याच्यामध्ये पायल्या टाकलेला आहे, पण पायल्या इतक्या मोठ्या आहे की तिथून मोठा ट्रक बी नेला तरी आरामात जाऊ शकते, इतक्या मोठ्या पायल्या टाकलेल्या आहे त्यांनी। पायल्या किती फुटाच्या टाकलेल्या? अंदाजे पायल्या खूप 5-7 फूट असेल। शेतकऱ्यांची एक बंडी सुद्धा जाऊ शकत नाही त्यांच्या शेतामध्ये। आणि ते आता उन्हाळ्यामध्ये ट्रॅक्टर त्यांना नागटी करायला न्यावं लागते, ते कसे नेणार त्यांचा विचार पण त्या ठेकेदारांनी केलेला नाही। या योजनेअंतर्गत जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचे धुरे फोडण्यात आलेले आहे आणि काही ठिकाणी प्रत्येक शेत सुद्धा फोडण्यात आला। याचं परमिशन घेतली आहे का या ठेकेदारांनी? नाही, ह्या ठेकेदारांनी कोणतीही परमिशन न घेता स्वतः मालकीच्या हक्काने ते शेतकऱ्यांची जागा JCP लावून खोदलेली आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या शेताचं नुकसान झालेलं आहे? हो, शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे। त्याचे पाणी सुद्धा जिथून जात होतं ते निघत नाही।
बरं आता आपली तक्रार काय? आता आपली हे तक्रार आहे की हे पांढरा रस्ता सुरळीत आणि व्यवस्थितपणे आसपास किती शेतकरी याचा वहिवाट आहे या रोडवर? जवळपास तरी 20-25 शेतकऱ्यांना येण्याकरिता हा रस्ता बनलेला आहे. या रोडची तक्रार आपण कुठे कुठे केली आहे? ह्या रोडची तक्रार आपण तहसीलदार साहेबांना, डेप्युटी इंजिनियर साहेबांना पण दिलेली आहे. खासदार साहेबांना पण पत्र दिलेलं आहे आपण. बरं, या संबंधाने लोकप्रतिनिधी या भागाचे आमदार आहे आता कळवलं का? कळवलाय, कास्तकार पण त्यांच्यापर्यंत गेले होते, पण ते कोणी काही कारवाई करत नाही. आमचेच माणसं, ठाकूर साहेब आमचेच आहे म्हणते ते ठेकेदार लोक. आणि चांगल्या जे पांढरा रस्ता बांधण्यात आला याबाबत का तक्रार आहे आपली? अजित हे आमच्याकडे जुनी जे लागी विजय मोतीलाल मुरुलिया, जे माझं शेत आहे त्या शेतामध्ये जुनी लांगी होती ते खोल आहे. त्या अनुसार त्याने काने जे नवीन केली आहे ते सुद्धा त्याने काने अधुरी केली आहे न. जे मा शेतामध्ये जे पायल्या लागत होते 2 ते त्याने टाकले नाही आहे न. मा शेतामध्ये काने पुढं जाऊन ते लांगी काने पाणी उफांडून वावरात जाऊ शकते अशी समस्या करून ठेवली आहे न. ते म्हणते का रोडचं काम क्लिअर झालं आहे, पण क्लिअर काम झालं नाही आहे. हे समस्या मा वावराच्या शेजारी आहे. म्हणजे पावसाचं पाणी येऊन तुमच्या पाण्यामध्ये शेतामध्ये जाऊ शकते. हो, ते तुमच्या नजरी पुढे आहे, हे तुम्ही पाहून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कसं करायचं आहे तुम्ही पाहू शकता. परत आपल्यासोबत एक शेतकरी आहे, का सांगा आपण या विषयावर? माझं नाव सुरतराम नंदलाल मुरुडिया, राहणार गोंदी. माझं म्हणणं असं आहे की आम्ही गावाच्या नात्यानं इथंपर्यंत पोहोचलो. जेव्हा शेतकरी म्हणतात आम्हाला की भाऊ पानन बराबर झाली नाही, आम्ही ठेकेदारांना कळवलं. ठेकेदार म्हणते आमदार साहेब आमचे माणसं आहे. तहसीलदाराला आणि तहसीलदार साहेबांना आम्ही कळवलं. तहसीलदार साहेबांना म्हटलं की आम्ही त्याच्यावर कारवाई करू किंवा तुम्ही इंजिनियरकडे जा. जेव्हा आम्ही गेलो होतो इंजिनियरकडे, तर इंजिनियर साहेब म्हणे की आम्ही विजिट दिलेलं आहे. त्यांना आमच्या समोर एक वेळेस विजिट दिलं. आम्ही इथं उपस्थित होतो. तहसीलदार साहेब पण इथं आलेले होते, पटवारी मॅडम पण इथं आलेले होते, RI साहेब पण इथं आलेले होते. यांच्या समक्ष पाहून पुढचं जे अतिक्रमण आहे, अतिक्रमण हटवण्यासाठी त्यांना आम्हाला सांगितलं की अतिक्रमण हटून जाईन, इथं रस्ता तुमचा सुरळीत होईल. तुम्ही पानन रस्ता जे आहे त्याच्यापेक्षा अपेक्षापेक्षा जास्त होईल. ठेकेदाराचं म्हणणं एकच आहे की आम्ही आमच्या आमदार आहे, आमदार साहेब आमच्या आहे, तर आम्ही कुठूनही बिल काढू शकतो, आम्ही पैसे देऊन बिल काढू शकतो. तुमच्या ग्रामपंचायत जे गावाची जे ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतवाल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही आमदार साहेबाकडून बिल काढू शकतो. पुन्हाहून एक गोष्ट त्याची अशी आहे की आमदार साहेब तो तिथं आहे, आमदार साहेब यांना पण तेवढे आहे, आम्हालाही तेवढे आहे. आमदार साहेबांना आम्हाला आणि त्यांना समक्ष असं परिपक्व की आम्हाला समान बघून दोघांना बराबर हक्क दिला पाहिजे. आमदार साहेबांना आपलं एवढं निवेदन आहे की आमच्या रस्त्याची चौकशी करून द्यावी आणि रस्ता सुरळीत करून द्यावा. यांना असं म्हणणं सांगावं, बस एवढी आपली बोलणं आहे. या योजनेअंतर्गत जे काम झालं आहे JCBच्या माध्यमातून झालं आहे की कामगारांच्या माध्यमातून झालेलं आहे? JCBच्या माध्यमातून काम झालेलं आहे. बरं, या म्हणजे रोजगार हमी योजनेअंतर्गत हे काम झालेलं नाही. रोजगार हमी अंतर्गत या काम नाही झालेलं आहे. पोकलँड किंवा पोकलँड न झालेलं आहे, JCB न झालेलं आहे. तिथं किचड उठेल, कास्तकार कुठून जातील, का करतील, ना लांग झालेली आहे पद्धतशीर, ना पायल्या टाकल्या आहेत. आपल्यासोबत एक गोंदीचे येथील शेतकरी आहे आणि यांना शेतीमध्ये जाण्यासाठी म्हणजे मुबलक रस्ता असा तयार करून दिलेला नाही. माझं नाव निलेश बादेशाह मुरोल्या, मी राहणार बुर्णी. याईनं का नाही 25 फुटाची पानन केली आहे. तर 25 फुटाची पानन कास्तकार म्हणे 20 फुटाची करा, तर यानं 25 फुटाची पानन केली आहे. 16 फूट पायल्या टाकल्या आहे. येणं जाणारी अडचण डबल गाड्यांना निघत 25 फूट पानन करून